दादा तुमचा प्रभाग कोणता? आमचा हा प्रभाग 17 क्रमांकाचा आहे. तुमचं मतदान इथेच आहे? हो, माझं मतदान इथं विलासपूरलाच आहे, प्रभाग 17 मध्येच. तुमच्या मताने एक नगरसेवक कसा असावा? प्रामाणिक म्हणजे जसे आता फिरोजभाई आहेत तसेच निष्ठावान, स्वच्छ कारभार, निष्ठावान कार्यकर्ता आणि सगळे छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना मान देणारा. हो या की, छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना मान देणारा, असं खूप म्हणजे खूप छान माणूस आहे तो. म्हणजे आम्ही लहानपणापासून पाहतो, पण अतिशय नगरसेवक होण्याच्या निश्चित नाही, नगराध्यक्ष होण्याच्या पात्रतेचे ते आहेत. मला अभिमान वाटते की त्यांचं नाव घेताना सुद्धा आमची छाती अशी अभिमानानं ठोकते, कारण तो छत्रपतींचा खरंच मावळा आहे. कारण सगळ्यात मोठी शिवजयंती आमच्याकडेच होते. प्रचंड पैसे सोडतात, खर्च करतात आणि दह्यानं वेडे असलेली व्यक्तिमत्व आहे ते. आणि मला अभिमान वाटतो की अशा प्रकारचं प्रामाणिक ध्येयनिष्ठेनं वेडं झालेलं नेतृत्व आमच्या विलासपूरला मिळालं आहे. हे खरंच आमच्या विलासपूरकरांचं सगळ्यात मोठं भाग्य आहे. याचं सोनं करणं विलासपूरकरांनी गरजेचं आहे. दादा आपल्या प्रभागामध्ये आता कोणत्या समस्या आहेत? आता आमच्या इथे समस्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तसं पाहायला गेलं तर बऱ्याचशाच 70-75% सुविधा बहिणी दिलेल्या आहेत. रस्ते दिले आहेत, लाईट दिले आहेत, कॅमेरे दिलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सगळे गटारं स्वच्छ केलेले आहेत. पटांगण नव्हते पूर्वी, पटांगणं दिलेली आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आता प्रत्येक महिला ही रात्री 10 वाजताच्या पुढंसुद्धा फिरू शकते. म्हणजे एक आत्मिक बल बहींच्यामुळे इथं वाढलेलं आहे. इथं कुठल्याही चोरी होऊ शकत नाही, काही नाही. गेल्या 5 वर्षात कुठं चोऱ्या झालेल्या नाहीत, काही नाहीत. आणि आता सुविधा म्हणाल तर आमच्या इथं आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक मोठं सभागृह पाहिजे, हॉस्पिटल पाहिजे. आता बाईंनी बाकीच्या सुविधा पुरवलेल्याच आहेत. म्हणजे 7-8 वर्षापासून मगाशी जसं मी म्हणलो 7-8 वर्षापासून म्हणजे विलासपूरचं ग्रामपंचायत अस्तित्वात नसल्यापासून बाई सगळ्यांच्यासाठी धडपडत आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. अगदी स्वतःजवळ काही नसताना सुद्धा त्यांनी खूप काही ह्या विलासपूरकरांसाठी दिलं आहे. आणि म्हणूनच आता तो माणूस सगळ्यांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे. आणि घरातला एकनिष्ठ म्हणजे असल्यासारखं वाटतं आम्हाला. प्रत्येकाला छोट्या माणसापासून मोठ्या माणसांपर्यंत आम्हाला सगळ्यांना तो अगदी घरातला असल्यासारखा वाटतो. त्यामुळे तो निवडून येणं ही काळाची गरज ठरणार आहे. निवडून येणाऱ्या नगरसेवकाकडून आपल्याला काय अपेक्षा आहेत? जसं की आता तो प्रामाणिक असला पाहिजे, ध्येयनिष्ठेने वेडा असला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता इथं काही प्रभागामध्ये ते सगळे लक्ष देतातच. आणि येऊ पाहणाऱ्या भविष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स नाही आहेत आमच्याकडे. आणि कारण बरेचसेच कामं बहिणी केलेली आहेत. आता फक्त म्हणजे गरजा आमच्या पूर्ण झालेल्या आहेत साहेब. म्हणजे खरं पाहायला गेलं आता गरजाच राहिल्या नाहीत. सगळ्या गरजा फिरोजभाई पठाण यांनी पूर्ण केल्यात. म्हणजे सांगताच येणार नाहीत की आता काही राहिले आहे का बाकी. अगदी सांगायचं म्हणजे कोविड काळामध्ये बहिणी फार मोठं काम केलं. खूप म्हणजे खूप स्वतःच्या पैशाने किट वाटप हे ते भयंकर म्हणजे घरं चालवली कोविड काळात. 3 वर्षाच्या कोविड कालावधीमध्ये प्रचंड पैसा त्या बिचाऱ्यांनी खर्च केला. आणि खरंच आम्हीसुद्धा उभे आहोत. म्हणजे बरीचशीच लोकं त्यांनी जगवली. रात्रीचा दिवस करून डॉक्टर वगैरे सगळं हे करून खूप छान असा नेतृत्व मला लाभलं आहे किंवा आमच्या ह्या विलासपूरला लाभलेलं आहे. हे आम्ही आमचं भाग्य समजतो. धन्यवाद. आपला प्रभाग कोणता? वॉर्ड नंबर 17. आपलं मतदान इथेच आहे? हो, इथेच आहे. महिलांच्या दृष्टिकोनातील कोणत्या समस्या आपल्या प्रभागामध्ये आहेत? ॲक्च्युली फक्त पाण्याची समस्या आहे. बाकी सगळ्या समस्या तर आमच्या फिरोजभाई पठाणांनी येणार केलेल्याच आहे. समस्या सगळ्याच आमच्या यांना संपवलेल्या आहेत त्यांनी. आणि ते प्रत्येक गोष्टीत पाण्याची जरी समस्या असली तरी येणार टँकरमार्फत येणार ते सगळ्यांना पाणी पोच करत आहेत. त्यामुळं तोही येणं प्रॉब्लेम येत नाही आहे. आणि आता त्यांनी महाराजांना सांगून काचचं पाणी इकडे आणण्याचं सांगितलेलं आहे, आश्वासन दिलेलं आहे. आणि ते नक्कीच ते पूर्ण करतील. महिलांच्या दृष्टिकोनातील समस्या ताई? महिलांच्या दृष्टिकोनातून अशा
ही समस्या मला नाही वाटत आहे म्हणून. आणि एखाद्याला घरगुती काही प्रॉब्लेम आला तरी त्यानं सोडवले जातात. कोणाच्या मार्फत सोडवले जातात आणि आपले कशा पद्धतीत सोडवले जातात? आपले आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले बांधकाम मंत्री ते आणि फिरोजबाई पठाण तसंच पूनमताई यांच्यामार्फत ते सोडवले जातात. पुढील येणाऱ्या नगरसेवकाकडून आपल्याला काय अपेक्षा आहेत? इथल्या लेडीजला फक्त पाण्याचा प्रॉब्लेम आहे. रस्ते तर आहे ना बाबांच्या तर्फे आहे ना पूर्ण केले जात आहेतच. प्रत्येक ठिकाणी आहे ना वॉर्डमध्ये रस्ते आहे ना भरपूर. म्हणजे मला असं सांगायचं आहे वॉर्ड नंबर 17मध्ये बाबांनी एवढ्या फंड टाकलेला आहे आणि आहे ना एवढं आहे ना स्वच्छता केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की लाईट आहे इथं, पाण्याची सोय आहे, जिथे ना नाल्यांची सोय नाही आहे पावसाचं पाणी जाण्याची, त्याच्यासाठी सुद्धा ना आता ना ते काम चालू केलेलं आहे. फक्त आता आचारसंहिता आहे म्हणून थांबवलेलं आहे. बाकी सगळं मला नाही वाटत काही राहिलेलं आहे काम म्हणून. आणि जे काही समस्या परत आम्हाला येतील त्याला नक्कीच आहे ना फिरोजबाई पठाण आहे ना आमच्या समस्या दूर करतील. आपला प्रभाग कोणता? प्रभाग क्रमांक 17. आपण इथलेच मतदार आहात? हो, मी इथलीच मतदार आहे. ओके. महिलांच्या दृष्टिकोनातील कोणत्या समस्या आता आपल्या प्रभागामध्ये आहेत? आमच्या अशा कोणत्या समस्या राहिलेल्या नाही आहेत. आमच्या वॉर्डमधली रस्ते आहे, पाणी आहे, स्ट्रीट लाईट आहे, CCTV कॅमेरे आहेत. फार काही समस्या राहिलेल्या नाही आहेत. जे आता उमेदवार आहेत त्यांनी गेले 4 वर्ष ते काम करत आहेत, त्यामुळे समस्या फार राहिलेल्या नाही आहेत. एक 5% समस्या असतील त्या पण होऊन जातील. एक नगरसेवक म्हणून आपल्या प्रभागामध्ये कसा असायला हवा? नगरसेवक कसा असायला हवा तर नगरसेवक सुखादुःखात गाडीची काच खाली करून सगळ्यांशी संपर्क साधणारा, सगळ्यांच्या सुखादुःखात असणारा आणि सगळ्यांना मदत करणारा असावा. दादा, तुझा प्रभाग कोणता? माझा हा प्रभाग क्रमांक 17. तू याच प्रभागाचा मतदार आहेस? हो, याच प्रभागाचा मतदार आहे मी. तरुणांच्या दृष्टिकोनातील येथील समस्या काय आहेत? तरुणांच्या दृष्टीने म्हणाल तर इथे सर्व प्रभागातील नागरिक बऱ्यापैकी सुशिक्षित आहेत. तर सर्वप्रथम इथे काही रोजगाराच्या संधींसाठी थोडासा इश्यू होता. तसेच जे तरुण स्पर्धा परीक्षा म्हणजे MPSC UPSC असू द्या किंवा बँकिंग एक्झामची तयारी करत होते त्यांना वाचनालय किंवा असं अभ्यासिक काय याच्या सोयी नव्हत्या. त्या थोड्याशा समस्या होत्या. तुझ्या दृष्टिकोनातून योग्य नगरसेवक कसा असायला हवा? योग्य नगरसेवक म्हणजे त्या नगरसेवकाने सर्वप्रथम जे मूलभूत प्रभागातील व्यक्तींचे जे काही प्रश्न आहेत त्याचे निराकरण केले पाहिजे. तसेच साताऱ्यातील जनतेचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यावर त्यांनी सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे व सातारा एक स्मार्ट सिटी कशी बनवता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तसेच म्हणाल तर आता मग आमच्या प्रभागातील फिरोजबाई असू द्या किंवा पूनमताई हे खूप सगळ्याच पातळीवर खूप चांगले प्रयत्न करत आहेत. येथील तरुणांना पण त्यांनी खूप चांगल्या संधी निर्माण केल्या आहेत. रोजगाराच्या असू द्या किंवा महिलांचे सबलीकरण असू द्या ह्यासाठी पण खूप चांगले प्रयत्न फिरोजबाईंनी केलेले आहेत. व सर्वच म्हणजे ज्येष्ठांचे काही प्रश्न असू द्या किंवा सर्व तळागाळातील लोकांपासून ते लहान ते आबालवृद्धापासून सर्वच व्यक्तींचे प्रश्न सोडवण्यासाठी फिरोजबाई नेहमीच तत्पर असतात. प्रभाग क्रमांक 17मध्ये कसं वातावरण आहे? वातावरण तसं चांगलं आहे आणि ह्याने सारखा वरच्यावर संपर्क ठेवलेला आहे ना ह्याने पठाणाने. म्हणजे वर्षभर त्यांचे कार्यक्रमच चालू असतात. याशिवाय शिवजयंती, गणपती, नवरात्रोत्सव असे सार्वजनिक उत्सव बरेचसे जातात. त्यामुळं लोकांचा संपर्क कायम चालू असतो. विकास कामे करतात का ते? करतात. आतापर्यंत त्यांनी कोणकोणती विकास कामे आणली? विकास कारण म्हणजे हे रस्ते डांबरीकरण करणं, पुन्हा हे तुमचं गटार दुरुस्त करणे, पाणीची जिथं पाणी नाही तिथं नळ पाणी पुरवठा. ओके.